नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुश खबर। आता मित्रांनो, गणपती बाप्पा पावला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन योजनांचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, मग त्या कोणकोणत्या दोन योजना आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओत बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळतात। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या 10,799 शेतकऱ्यांना 40,15,00,000 रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा झाले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर अनुदानाचेही आगमन झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। याबाबत वृत्तपत्रामधून वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले होते की गणपतीला शेतकऱ्यांना अनुदान मिळेल असे वृत्त होते, ते वृत्त आता खरे ठरले आहे। पीक कर्ज एकाच वर्षात 2 वेळा उचल केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता। यामध्ये 11,021 शेतकऱ्यांची संख्या होती। याबाबत शेतकऱ्यांतून अनुदान मिळावे अशी मागणी होत होती। 1 महिना सहकार उपनिबंधक खात्यांकडून विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे थंब घेण्याचे काम सुरू होते। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्हा बँकेच्या शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे। यामध्ये 10,799 शेतकऱ्यांना 40,15,00,000 रुपये प्रचंड अनुदान प्राप्त झाले आहे। गणपतीच्या आगमनाबरोबरच शेतकऱ्यांच्या घरी अनुदानाचेही आगमन झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे। मित्रांनो, राहिलेले जे 1100 शेतकरी आहे ते मयत शेतकरी आहेत, त्यांनाही या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहन लाभ मिळेल अशी माहिती सहकार उपनिबंधक सूत्रांनी दिली आहे। तर मग मित्रांनो, दुसरी जी योजना आहे ती योजना आहे कापूस व सोयाबीन पीक अनुदान योजना। तर मित्रांनो, 3.65 लाख शेतकऱ्यांना आजपासून अर्थसहाय्य हेक्टरी 5,000ची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। गत वर्षीच्या कपाशी व सोयाबीनला 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5,000ची मदत मंगळवार म्हणजे दिनांक 10 सप्टेंबर म्हणजे आजपासून या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे। यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3.65 लाख शेतकऱ्यांना अधिकतम 20,000ची शासन मदत मिळू शकणार आहे। गत वर्षी सोयाबीनला व कापसाला हमी भाव देखील मिळालेला नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदवलेला आहे अशा शेतकऱ्यांना शासन मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी केली होती। त्यानंतर जमाबंदी विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाला पुरवल्या। यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ असल्याने पुरवणी यादी पाठवण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता सर्व काम हे संपलेले आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना आता ही मदत मिळणार आहे। परळी येथील कृषी महोत्सवात मुख्यमंत्री यांनी सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली होती। आता योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये सरसकट उल्लेख नाही, त्याऐवजी ई पीक पाहणी केलेले शेतकरी यांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे। त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, संमतीपत्रक, संयुक्त खातेधारकांचे अफिडेव्हिट कृषी सहाय्यकाला द्यावे लागले आहेत। त्यानंतर आता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील कागदपत्रे हे जमा झालेले आहेत। त्या माहितीद्वारे आधार प्रमाणीकरण होऊन हे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग काही शेतकऱ्यांना आज दुपारी पैसे मिळालेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्या शेतकऱ्यांचे उद्यापर्यंत सर्व पैसे हे जमा होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोन योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।